या घेऊन जा आणि आत्ताच्या आता देऊन टाक परत. मी जाणार नाही. आणि कोणालाही नको असलं ना तरी माझा डुग्गू हा खाऊ आवडीने खाईल. आणि लालीताई, तुम्हीच दादांना म्हणाला होतात ना तुमच्या श्रीनूच्या कुठल्याही गोष्टीमध्ये बाकीच्यांनी नाक खुपसायचं नाही. मग माझ्या डुग्गूच्या बाबतीतही तुम्ही नाक खुपसू नका. तो माझा मुलगा आहे. त्याने काय करायचं काय नाही ते मी बघेन. मंजू, तू का माझा ऐकूचा नसात ना तर तू सुद्धा या घरातून बाहेर हो. वाटेत लाग माझ्या घरातून. मग का ना कुणाची गरज नाही. हा लाली नाही. माझ्या बायकोशी अशा पद्धतीने बोलण्याचं काम नाही. आधीच सांगून ठेवतो तुका. खूप झाला तुझा आता. ए बंधू, मोठी बहीण असाय मी तुझी आणि माका उलट बोलतास तू. हा तुझ्याकडूनच शिकलं या सगळा ताई मी. तू नाही दादा वहिनी घालून पाडून बोलतस. विसरलस कसा ना ताई. जा पेरणार दा चुकवली. मंजो आता या बाईच्या तोंडाशी लागण्यात का अर्थ नाही. शेवटी त्यांनी त्यांचा डाव साधलाच ना. तुमच्या दोघींमध्ये भांडणं लावून दिली. बऱ्या मंजू आत्याला पण समजत नाही. काय गरज आहे तिला तुमच्या वाकड्यात शिरायची. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ लाली आत्या. मी समजवते ना तिला. मी समजावेन. मंजू, तू कमाईत नाही. हो लाली काय चीज हाती. तुका चांगलंच धडो शिकवेन ना तेव्हाच तुका कळात. असं काय बघत. काय चुकीचं बोलले मी. चुकीचं की बरोबर मला माहित नाही. पण आज पहिल्यांदा तुम्ही माझी बाजू घेतली. माझ्यासाठी लालीताईंना समज दिली. बरं वाटलं मला. फक्त माझी बाजू घेतली इतकंच नाही तर आज इतक्या वर्षांनी तुम्ही पहिल्यांदा तुमचं स्वतःचं मत मांडलं. नाहीतर अशा वादात फक्त दादा बोलायचे आणि आपण ऐकून घ्यायचो. पण
आज जेव्हा दादा इथे नाहीत तेव्हा तुम्ही घरातल्या कर्त्या पुरुषासारखे वागला. परत सांगते, खूप बरं वाटलं मला. बस झाला मंजू, बस झाला तुझा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी तुलना दादासोबत करू नकोस. माका जर दादाची जागा देणार असेल ना तर तू उमा वहिनीसारखी अजिबात नाही. फार चुकीचा वागलास तू त्यांच्यासोबत. आज दादा वहिनी घर सोडून गेले, त्यासाठी जेवढी ताई जबाबदार आहे ना तेवढी तू पण आहे. त्या दिवशी दादासोबत जा वागलास ना तू, फार वाईट होता. दादा वहिनी तुझ्यामुळे घर सोडून गेले हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यासाठी तुका मी कधी माफ पण करणार नाही. चला उमा, निघतो. या घ्या. उमा, मी कामाक चालले, परीक्षा देऊ थोडी चालले. कोणत्याही चांगल्या कामात निघताना दही साखर खाऊन जावा, अशी आपल्या दायचीच शिकवण. उमा, मी बाहेर नोकरी करते, कोणाच्या तरी हाताखाली काम करणार आहे, याची खंत तुमच्या मनाला आहे, माका ठाऊक आहे. पण खरं सांगू, यासाठी मी देवाचे खरं तर आभार मानते. माका त्याने संधी दिली, यामुळे ना नाण्याची दुसरी बाजू समजते आपल्याला. आणि उमा, तुम्ही ही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात. एक बोलूचा होता. श्रीनूची परीक्षा सुरू होता, त्यासाठी तू आता दापोलीक जायत. नेहमी काही ना काही खाऊ करून द्यायचंय मी त्याका, पण यावेळी ते काय देऊचे असा ना, ते खुशाल देवा. आणि एक लक्षात ठेवा, आपण ते घर सोडलेला, तिथे राहणारे माणसं नाही. आणि समजा तुम्हाला काही सामान हवं असेल, काही लागत असेल तर माका सांगा, मी येताना आणतोय ना. नाही नाही नाही, मी आणि ओवी जाऊन घेऊन येतो ना. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. ठीक आहे. ओ थांबा, डबो रावलो. थांबा थांबा. दादा, अगं हो हो, हळू बाळा. हो मला वाटलं तुम्ही निघालात की काय. बरं, हे घ्या. हे काय? दादा, लहान असताना तुम्ही शाळेच्या पहिल्या दिवशी मला दरवर्षी सोडायला यायचं. कधी सहलीला जायचं झालं तर अगदी वेळात वेळ काढून तुम्ही मला सोडायला यायचं. तसाच हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आज माझ्या दादांचा कामाचा पहिला दिवस आहे. ते एका नवीन गोष्टीची सुरुवात करायला जातात, म्हणून मी आजचा दिवस तुमच्यासाठी खास करणार आहे. घ्या हा डबा तुमच्यासाठी. उमा, लेकीच्या हातचं खाते. 2 जणांचं जास्त दिला, त्यात तुम्ही द्यायचं ना. मग आपली लेक मोठी झाली. बाळा, मुंबईला गेल्यानंतर सगळ्यांवर असंच प्रेम कर. तिथल्या सगळ्यांची मन जिंक. तुझं उत्तमच होईल. चल, निघतो.
उमा येते. सावकाश जा. लवकर या. हो हो. उमावैनी कशी असतात गे? मी बरी असेल. तुम्ही इथे कशा काय? माझं छोटंसं काम असत म्हणून येलंय. बरं बरं, या ना आत या. ताईनू जेवणाचं काय करूचा? चांगला ना माशाचा झणझणीत कालवण कर. चालेल चालेल. काय? नाही नाही, साधं वरण भात करा. चालेल चालेल चालेल. चालेल काय चालेल काय गो? या बाई कोणी आणला? मी आणला ना. हा मग ती फक्त माझाच ऐकतला, कळला? फुकट काम करत नाहीये ती, चांगली दाम दुपटीने पैसे घेते. आणि मला काय हवं हे सांगण्याचा मला तेवढाच हक्क आहे जेवढा तुम्हाला आहे. ह्या घर ना माझा. हा मी काय त्या ठरवीन, तू कोण सांगणारी? मी सुद्धा ह्याच घरात राहते. आणि काय हो, काल हे काय बोलले ते विसरलात? ते का काही घाबरत नाही मी. ते का ना घराच्या बाहेर काढीन मी आणि त्याच्यासोबत तू का पण, कळला काय? हो लालिताई, बाद झाला, खूप बोललात. सारखं सारखं काय बोलता? मी नाही ऐकून घेणार तुमचं. तू ना जास्त बोलू तुम्ही नको. गप्प बसा, मी नाही ऐकून. तुमचं काय ना ते पटकन ठरवा. मग आणखी पण काम आहात नाही तर मी चाल. थांबा थांबा हो, थांबा. बरं मग असं करा, तुम्ही आमच्या दोघींच्या पण आवडीचं जेवण करा. हा. नाही नाही हा नाही. हा एकच काहीतरी बनतला. हा अरे पण मला मासे नाही खायचे तर मी का खाऊ? जाऊ का? नाही नाही, थांबा हो. मला माहित नाही, पण तुम्ही माझ्या आवडीचं पण जेवण बनवा. बरं 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 ठीक हा. आज मी करते दोघींसाठी वेगवेगळं. पण ह्या असा जर रोज होणार असत ना तर माका डबल पैसे लागतील. काय? नाही मिळणार. अगो पैसे काय झाडक लागतात काय? तुझा बनवशील ना तर खायला मंजू. अरे मी का खाऊ पण? अहो बाहेर शेतात, आमराईत, बागेत माझा नवरा खपतो, जीव जाईस तोवर काम करतो. अगो पण काय उपकार नाही करत. माझो लेख सुद्धा ना ते का होईल तशी मदत करता, कळला काय? माहितीये माहितीये. एवढं काय थांबा. काय? तुमचं काय तर नक्की करा, तर मी माझी बाकीची कामं करते. अगो अगो जातच काय? दिली चला तुझं समाधान. गेली ना ती, जा घेऊन येते का? मी का बोलू? तुम्ही सुद्धा भात घालत होतात ना, जा आणि तुम्हीच बोलवा. मी काय पण करेन, तुका काय करू ता? माझा सुद्धा समान हक्क आहे. या बघ, तुका ना घरातून बाहेर काढीन आणि मग सांगेन तुझं काय हक्क आता, कळला काय? वहिनी काय कसा येणं केलास? तुमच्या घरात ज्या चालू आहे ना त्या गावभर झालाय. माका चुकीचा समजू नको. मी त्याबद्दल बोलायला इथं आलीच नाही. घरोघरी त्याच परी. माका एक विचारूचा होता. आता शाळा सुरू झाल्यात, माझ्या पोरींसाठी ड्रेस शिवायचे होते. देशील का शिवून? म्हणजे निशीसाठी कसे सुंदर सुंदर फ्रॉक शिवायची. तिचे शाळेचे ड्रेस पण तू शिवत होतीस ना, म्हणून विचारू केलंय. त्यात काय विचारायचं वहिनी, देते मी शिवून. एक काम करा, उद्या येताना कापड घेऊन या आणि मुलींका पण सोबत घेऊन या, म्हणजे मापा घेऊ बरा पडात. आणि नाहीच जमला तर त्यांच्या मापाचा एखादा ड्रेस घेऊन या. चालत? हां चला. शिलाईचे किती पैसे होतात ते विचारणार नाही, पण हे पैसे ठेवा. हो नाही नाही वहिनी, पैसे नको, मी देते ना शिवून. असत पैसे नको माका. हे बघ वहिनी, बाकी सोंगा आणू शकतो पण पैशाचं सोंग नाही आणता येत. गावातल्या कितीतरी घरांवर दादांचे उपकार आहेत. आज तुम्ही अडचणीत असताना आमच्या परीनं गावकरी करणार काहीतरी. तुम्ही नको म्हणू नका. तुमच्या स्वाभिमानाचा आदर करते मी, म्हणून तुम्ही फ्रॉक शिवून देईल का विचारले ना मी. आणि असेच पैसे नाही देते मी. मागे एकदा माझ्या नवऱ्याला बरं नव्हतं, हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं.
तेव्हा दादानी सगळा औषध पाण्याचा खर्च केला नाही, नंतर पैसे पण नाही घेतले. आता तू तरी हे पैसे ठेव. वहिनी पैसे नको खरंच. हे बघ वहिनी, अगं नाही म्हणू नकोस. तू बाहेरच्या टेलरांपेक्षा किती सुंदर सुंदर कपडे शिवतेस. तुमची ही कला तुमचं घर चालू कामी येत असाल तर काय चुकीचा नाही गो. हे पैसे ठेव. ठेव. आता मी येते. उद्या मुलींना घेऊन येईन. हा होय. बरोबर. नाही, मी 2 दिवसात रेट कळवतो. हो, आणि जो आपल्याला चांगला भाव देईल त्यालाच आपण ऑर्डर द्यायची, लक्षात ठेवा. मी बोलतोच तुम्हाला. सारखी नुसती किरकिर किरकिर. एक म्हणते माझा आहे, दुसरी म्हणते माझा आहे. हो बाई झालं काम संपलं तुमचं आतलं. बरं, आतमध्ये तुम्ही नळावर भांडतात तसे कशावरून भांडत होतात तुम्ही? साहेब एक विचारू? विचारा. तुम्ही कसं काय राहतास हो या घरात? काय सांगायचं. नाही, मुळात कसं आहे ना, घर चांगलं आहे पण घरातल्यांना चांगुलपणा टिकून ठेवता आलेलं नाही. खरं हा या घरात काम करूचा म्हटला ना तर ह्या घरातल्या बायका मॅड करतील. फक्त मॅड नाही करणार, या घरात काम करून आहे ना तुम्ही बेकार व्हाल. म्हणजे तुम्हाला आमच्या पंचांनी दिलेला निर्णय विसरलात. अहो बाई, तुम्ही जर आम्हाला मदत केलीत ना तर गावातले लोक तुमच्याशी पण असहकार पुकारतील. म्हणजे आमच्या घरात तुम्ही काम करताय अशी चुगली जरी कोणी केली तर तुमची आहेत ती बाकीची कामं सुद्धा निघून जातील. काय सांगतोस? खरं तेच सांगतोय. बघा बाबा, विचार करा. हो भाऊजी, विचार करू की वेळ मिळणार हा की नाही ता तरी विचारा. काय झालं? काय झाला काय विचारतात. आता तसा बघायला गेला ना तर आता अख्ख्या गावात समजलेला हा. ते आपले गावातले सकाराम भाऊ आहेत ना, ते माका विचारत होते यांच्याबद्दल. अरे बाप रे. काय? कोण काय विचारत होता? सकाराम भाऊ. हा, ते माका विचारत होते की बाप रे, आमच्याकडे जी गंगूताई तुम्हीच ना? हो 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 हो, मीच. आमच्याकडे जी गंगूताई येते ना कामात, ती तुमच्याकडे पण येतात काय? टेन्शन दिला ना. आता मी म्हणलो ना, हा म्हणजे आली असतात काहीतरी काम असतात म्हणून. आपण घर कामाक येतात का नाही ता माका माहित नाही. हे बघा गंगूताई, ही वेळ मी सावरली, दुसरा कोण अशी वेळ सावरेल की नाही ता काय सांगता येत नाही. बघा बापरे. देवा रे देवा, काय अडकलाय. नको माका यो काम पण नको आणि ही किरकिर पण नको. ताई, ओ ताई. आई बघ, लोकांना पण तुझं खूप कौतुक वाटतंय. मी तुला सांगतेय ना, अगं बाहेरच्या दुकानातल्या ड्रेसपेक्षा ना तू शिवलेले ड्रेस खूप कमाल असतात. मावशी, खरंच तू ना बिझनेस म्हणून कपडे शिवण्याचा एक प्रयत्न कर. विचार तरी कर. हे बघ, मी ना तुझं एक सोशल हँडल क्रिएट करते. मग आपण तू शिवलेल्या कपड्यांचे ना फोटोज त्याच्यावर अपलोड करू. मग बघ तुझ्याकडे कसे पटापट ऑर्डर्स येतात ते. अँड व्हेरी सून तू एक फॅशन डिझायनर म्हणून पण काम करू शकतेस. ओवी अगदी बरोबर बोलतेय. तुझी कल्पना खरंच खूप कमाल आहे. मग ना आई, अख्ख्या जिल्ह्यात ना तुझं खूप मोठं नाव होईल. मग आपल्याला इथे राहावं पण लागणार नाही. आई निशा, ऐका माझं. पाठी हो आधी. तुला जर तुझ्या उमाईला भेटायचं असेल
तर त्यासाठी तुला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. राईट. म्हणजे म्हणजे मिसेस उमा रघुनाथ खोत आता एंटरप्रेन्योर होणार आहेत. एक सक्सेसफुल बिझनेस वुमन. अरे म्हणजे आईला एक टेलरिंगचं नवीन काम मिळालंय. काय अगो उमाई, अगं एक खरंच खूप आनंदाची बातमी आहे. श्रीनू थांब रे, काय या हो खय पोचलास तुम्ही? किती पुढचा विचार? आता तर काय ऑर्डर येईल या, काय जादूने कामा होणार आहेत काय? का काय झालं? शिलाई मशीन खाया कामा कशी करणार?